नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथे मराठवाड्यातील दुसरं विभागीय महसूल कार्यालय लवकरच होईल अशी घोषणा केली आणि अक्षरशः त्यांनी लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यावर अन्याय केला. त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे असं जर होणार असेल तर हा दोन जिल्ह्यातील नागरिकांचा अवमान आहे. हे लक्षात घेऊन लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं एक आंदोलन पुकारण्यात येत आहे आणि लातूरलाच मराठवाड्यातलं दुसरं विभागीय महसूल कार्यालय व्हावं अशी त्यांची मागणी आहे. 2009 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना त्यांनी नांदेड येथे मराठवाड्यातील दुसरं महसूल कार्यालय विभागीय महसूल कार्यालय चालू करण्याची घोषणा केली. या नियोजित विभागीय महसूल कार्यालयाअंतर्गत नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या 4 जिल्ह्याचा समावेश त्यांनी दर्शविला होता, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील नागरिकांची तसेच राजकारण्यांची ही एक भूमिका होती की मराठवाड्यातलं दुसरं महसूल कार्यालयाचं मुख्यालय हे लातूर येथे झालं पाहिजे. तत्कालीन आपले लोकनेते विलासरावजी देशमुख यांनी लातूर शहरामध्ये येथील नियोजित महसूल कार्यालय म्हणून भव्य इमारत बांधलेली आहे. या शहरामध्ये वेगवेगळ्या खात्याचे साधारणतः 18 ते 20 उपसंचालक कार्यालये आहेत. या शहरामध्ये विमानतळ आहे, ब्रॉडगेज रेल्वे लाईन आहे. या शहरामध्ये शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं असं एक वातावरण आहे. एक मोठी बाजारपेठ आहे. वेगवेगळे MIDCमध्ये उद्योग आहेत आणि लातूर येथे दुसरं महसूल विभागीय कार्यालय होणं अपेक्षित होतं. शेवटी असे निर्णय जे असतात ते राजकीय प्रभावातून होतात. आता लातूरमध्ये वकील मंडळींनी या संदर्भात आंदोलन पुकारलं आहे. त्याला प्रतिसाद या जिल्ह्यातील जनतेने दिला पाहिजे. त्यासोबतच या जिल्ह्यामध्ये जे राजकारणी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग घेतला पाहिजे. जसं काय विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपल्या विभागासाठी एखादे अन्याय होत असेल किंवा आपल्या विभागासाठी एखादी मागणी किंवा कार्यालय किंवा एखादी योजना मंजूर करून घ्यायची झाली तर सर्व पक्ष आपापले मतभेद विसरून एकत्र येतात आणि जन आंदोलन पुकारलं जातं. तसं या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. आज आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर येथे आपलं विभागीय महसूल कार्यालय आहे. आता लातूर जिल्ह्यातील जळकोटसारखा भाग आहे किंवा निलंगा तालुक्यातील आवरा शहाजानीसारखा भाग आहे. इथपासूनच्या लोकांना छत्रपती संभाजीनगरला जायला प्रचंड दूरचं गैरसोयीचं होतं आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथे जे काही विभागीय महसूल कार्यालय आहे तेथील अधिकाऱ्यांना यायला देखील इथपर्यंत अनेक अडचणी आहेत. नव्हे तर अनेक अधिकारी वर्षातून एखादी नाममात्र अशी चक्कर मारतात किंवा फेरी मारतात. त्यामुळं थेट नियंत्रण होत नाही. असे कार्यालये जवळ असतील, योग्य ठिकाणी असतील तर प्रशासनाला देखील सनियंत्रण करायला किंवा नियंत्रण करायला अत्यंत उपयुक्त असं वातावरण होतं आहे. पण आजची परिस्थिती लक्षात घेतली असता की मराठवाड्यातील दुसरं महसूल कार्यालय हे नांदेडला होण्याचीच अधिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यात भर म्हणून की काय राज्याचे विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच तशा आशयाची एक घोषणाही केलेली आहे. केव्हाही ती होऊ शकतं. होऊ यासाठी शकतं की जे राज्याचे माजी मुख्यमंत्री नांदेडचे सुपुत्र म्हणून ओळखले जातात अशोक चव्हाण हे आता भाजपामध्ये आहेत आणि त्यांच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विभागीय महसूल कार्यालय अंमलात आणणं सोपं आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील भाजपाची मंडळी मात्र नेमके काय करेल हे माहिती नाही किंवा त्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा सरकारात एवढं महत्त्व आहे का हाही एक प्रश्न आहे. थोडासा एक आशेचा किरण असा आहे की एखाद्या जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा असावा
अशा पद्धतीचं परिस्थिती भारतीय जनता पक्षाची या जिल्ह्यापुरती झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये भाजपाच्या दृष्टिकोनातून अभिमन्यू पवार किंवा औशाचे आमदार हे प्रभावी असे वाटत आहेत. यात संभाजीराव पाटील निलंगेकर असतील किंवा भाजपाचे अन्य आमदार असतील यांनी आणि अभिमन्यू पवार यांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे. अभिमन्यू पवार यांनी जर पुढाकार घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर आग्रह केला तर लातूरला हे दुसरं विभागीय महसूल कार्यालय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण अभिमन्यू पवार आपला मतदारसंघ सोडून किती हितसंबंध साधतात हेही यात महत्त्वाचे आहे. या जिल्ह्यातील भाजपा नेत्यामध्ये नेतृत्व करण्याची किंवा अशा मागण्या पदरात पाडून घेण्याची किती क्षमता आहे याबाबत शंका आहे. तसेच या जिल्ह्यामध्ये जे मोठमोठे मंत्री होऊन गेले किंवा विरोधी पक्षातले जे आमदार आहेत, विरोधी पक्षाचे राजकारणी आहेत, त्यांच्यातही काही दम नाही. पण या सर्व घटकांनी एकत्र येऊन जर आग्रह केला आणि जन आंदोलन केलं तर लातूरला विभागीय महसूल कार्यालय होऊ शकतं. पण त्यासाठी हे जन आंदोलन पेटलं पाहिजे. मध्यंतरी एक असं एक घटना घडली किंवा असा एक विचार व्यक्त करण्यात आला की या मराठवाड्यातील महसूल कार्यालयाचं एक त्रिभाजन करावं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर या 3 ठिकाणी वेगवेगळे विभागीय महसूल कार्यालय करावेत अशी एक सूचना मध्ये आली. एक 15 वर्षापूर्वी उमाकांत दांगट यांची एक समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल अद्याप शासनानं जाहीर केला नाही. या समितीने आपला अहवाल शासनाकडे दिलाही आहे, पण तो जाहीर झाला नसला तरी दांगट समितीने या मराठवाड्यातील महसूल कार्यालयाचं त्रिभाजन करण्याची सूचना केली आहे किंवा शिफारस केली आहे असं म्हटलं आहे. पण काही असो, मराठवाड्यातील दुसरं विभागीय महसूल कार्यालय हे लातूरला झालं पाहिजे आणि त्यासाठी आता वकील मंडळाने पुढाकार घेतला आहे. तर केवळ एवढ्यावरच न थांबता प्रत्येक राजकीय पक्षाने आपले पक्षीय मतभेद विसरून यात सहभागी झालं पाहिजे आणि या जिल्ह्यातील जी तरुणाई आहे यांनी देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन विभागीय महसूल कार्यालयासाठी एक जन आंदोलन पेटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे. आणि सर्व नागरिकांनी, सर्व घटकांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी देखील या मागणीसाठी आपण पुढाकार घ्यावा आणि लातूरला दुसरं विभागीय महसूल कार्यालय होण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा, आग्रह धरावा, आंदोलन करावं असं आम्हाला वाटतं आहे. नमस्कार.